ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। नव्या वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या खिशावरती ताण येण्याची शक्यता आहे, कारण एसटीचा प्रवास महागण्याची चिन्ह आहेत। नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये 14.95% तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत मात्र अजून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाहीये। रिक्षा आणि टॅक्सीचाही प्रवास महागणार असे संकेत आहेत। रिक्षाचं भाडं 23 रुपयांवरनं 26 रुपयांवरती आणि टॅक्सीचं भाडं हे 28 रुपयांवरनं 31 रुपयांवर जाणार का मुंबई शहर क्षेत्रामध्ये, असा प्रश्न सुद्धा सध्या आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अक्षय, एकंदरीत सर्वसामान्यांच्या खिशावरती भरपूर ताण येणार आहे प्रवास करताना शहरांमध्ये, असं दिसतंय। अक्षय, फक्त शहरांमध्येच नाही तर एसटीची जर भाडेवाढ झाली तर याचा परिणाम हा प्रत्येक गावामध्ये, गावाच्या वेशीपर्यंत आपल्याला दिसून येणार आहे। आणि एसटीची शेवटची जी भाडेवाढ होती ती 2021 मध्ये झाली होती, त्यानंतर भाडेवाढ झाली नव्हती आणि त्यामुळे काल मंत्रालयामध्ये ट्रान्सपोर्ट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये मुख्यतः मंजुरी तर देण्यात आलेली आहे, मात्र त्याला अंतिम मंजुरी जी आहे ती सांगितली गेली नाही आणि ही जी भाडेवाढ आहे ती नेमकी किती होईल याच्याबद्दल देखील अधिकृत माहिती ही अजूनही परिवहन मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही आहे। तर जी एसटीची भाडेवाढ आहे त्याच्यामध्ये 14.95 किमान 15% भाडेवाढ जी आहे एसटीची ती मंजुरी त्याला मिळालेली आहे आणि याचं अधिकृत किती भाडेवाढ किती किलोमीटरला किती होईल हे 1 ते 2 दिवसांमध्ये स्पष्ट केले जाईल। त्याचप्रमाणे MMRDAची देखील एक बैठक झाली आणि मुंबईच्या आसपास जितके शहरं आहेत त्यामध्ये ज्या रिक्षा चालतात, टॅक्सी चालतात, त्या सगळ्यांसंदर्भात देखील एक भाडेवाढ जी आहे ती देखील होण्याची शक्यता दाट सांगितली जाते आणि यामध्ये देखील रिक्षाचं सध्याचं जे भाडं आहे 23 रुपये ते भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये जे आहे ते होऊ शकतं आणि काळी पिवळी जी टॅक्सी आहे तिचं जे भाडं आहे ते सध्या 28 रुपये आहे मिनिमम भाडं, ते भाडं हे 32 रुपयांपर्यंत जाऊ शकतं। त्यामुळे या तिन्ही जर भाडेवाढ झाल्या तर याचा परिणाम थेट सामान्य माणसांवर होणार आहे आणि जे गोरगरीब आहेत, जे एसटीने प्रवास करतात त्यांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे वृद्ध नागरिकांना एसटी मोफत आहे, महिलांना एसटी 50% त्यामुळे सूट आहे आणि या सगळ्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत होता, त्यामुळे भाडेवाढ होणं हे अटळ होतं। आणि आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे एसटीची भाडेवाढ झाल्यानंतर, अक्षय तुला क्षणभर थांबवते कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। प्रतापजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आम्हाला असं कळलेलं आहे की जवळपास 15% एसटीची भाडेवाढ होणार आहे आणि त्याचबरोबर रिक्षा आणि टॅक्सीमध्ये सुद्धा भाडेवाढीची चिन्ह आहेत, आपण काय सांगाल याबद्दल? हो, काल प्राधिकरणाची बैठक मंत्रालयामध्ये पार पडल्याचं मला समजलं, कारण त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो। गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीच्या अंतर्गत ती एक बैठक आयोजित केली जाते आणि ती काल दुपारी 4 वाजता मंत्रालयामध्ये होती। त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय की एसटीची जी भाडेवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती ती 14.97% त्याची वाढ झालेली आहे आणि रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ जी आहे ती 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, ती 3 रुपये दरवाढ करण्यात आलेली आहे। दिवसेंदिवस डिझेल CNGचे जे दर वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी खरं तर ही भाडेवाढ अपेक्षित असते, परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून ही करण्यात आलेली नसल्या कारणानं ही एकत्रितरित्या 14.97% ही एसटी साठी भाडेवाढ करण्यात आलेली आहे, ती आजपासून लागू होईल। आजपासून लागू होईल। प्रतापजी, ही सगळी भाडेवाढ आजपासून लागू होईल असं आपण म्हणताय, पण त्याचबरोबर सर्वसामान्यांचं बजेट, नोकरदार जे व्यक्ती आहेत त्यांचं बजेट दिवसाचं कुठेतरी कोलमडणार आहे, हेही त्या निमित्ताने खरं आहे। प्रतापजी, वस्तुस्थिती आहे, मी त्या मताशी सहमत आहे, परंतु परिस्थिती ही एसटी महामंडळाची आज काही चांगली नाही आहे। मी परिवहन मंत्र्याचा कार्यभार घेऊन आता 1 महिन्याचा कालावधी जवळजवळ होत आलाय, परंतु एसटी बसेसचं जे उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च अधिक आहे आणि त्यामुळे दिवसाला 3 कोटी रुपयाचं नुकसान एसटी महामंडळाला होत असतं आणि त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे। सर्वसामान्य जनतेला किंवा प्रवाशांना जर सुविधा द्यायच्या असेल तर ह्या गोष्टीची भविष्यामध्ये सुद्धा गरजच असणार आहे, कारण दिवसेंदिवस डिझेलचे CNGचे दर हे वाढत चाललेले आहे, मेंटेनन्स फार मोठ्या प्रमाणात यायला लागलेला आहे। 14,300 ह्या
आपल्या स्वतःच्या बसेस आहेत आणि त्यामुळे त्यावर जवळजवळ 87,000 आपले एसटीचे कर्मचारी काम करतायत. अशा परिस्थितीमध्ये जर ही भाडेवाढ दर करणं, पण गेल्या 4 वर्षापासून ही करण्यातच आलेली नव्हती. त्यामुळे ही आता भाडेवाढ आता एकत्रितपणे आलेली. आणि मी तर ज्यावेळेस परिवहन मंत्री पदाचा कार्यभार घेतला आणि ह्या खात्याची बैठक घेतली तेव्हा त्यांना हेच सुचवलं की एकत्रितपणे ही भाडेवाढ करण्याऐवजी दर वर्षाला जर तुम्ही ठराविक भाडेवाढ जी आहे, जी अपेक्षित असतं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून, ती जर केली तर सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा तो भुर्दंड पडणार नाही आणि प्रवाशांना सुद्धा अपेक्षित असेल की दर वर्षाला ह्या पद्धतीची ही भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणते ती वस्तुस्थिती आहे, नाकारता येणार नाही, परंतु शेवटी ही आपली लाल परी आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनवाहिनीच्या दृष्टिकोनातून ही फार महत्वाची मानली जाते आणि तळागाळातल्या सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लाल परीचं भविष्य कुठेतरी अधांतरी होतं असं वाटत असताना ही भाडेवाढ केल्यामुळे निदान 3 कोटी रुपयाचं जो नुकसान ह्या एसटी महामंडळाला दर दिवसाचं होतं त्यावर कुठेतरी हे नुकसान कमी होईल असं मला वाटतंय. खरंय, कुठेतरी हा जो खर्च आहे त्याचा आणि त्याचबरोबर आवक जी आहे त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न असं तुम्ही म्हणताय. माझे सहकारी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. अक्षय. प्रताप सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे ज्या प्रकारे आपण मोफत प्रवास दिलेला आहे, वृद्धांसाठी असेल, महिलांसाठी असेल 50%, त्याचा परिणाम एस टीच्या एकूणच उत्पन्नावर झालेला आहे. त्यामुळे एस टी जी डबघाईला जाते आहे ते त्याचं देखील एक कारण असू शकतं का? आणि त्यामध्ये म्हणजे निवडणुकीला तोंडावर समोर ठेवून असे काही जे निर्णय घेतले गेले होते मागच्या सरकारमध्ये, त्याच्यामुळे आता एस टी अजून डबघाईला गेली असं वाटतंय का आपल्याला? नाही, तसं बिलकुल नाहीये. बघा, उलट आमच्या लाडक्या बहिणींना 50% ची सवलत दिली त्यामुळे एसटीचं उत्पन्न हे वाढलेलंच आहे. म्हणजे त्यामध्ये काही आपण अशा प्रकारचं मनात विचारही आणू नका की त्यामुळे उत्पन्न आमचं घटलं असेल. उलट उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, कारण प्रवाशांची संख्या वाढलेली आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ही जी सवलत आहे ती सवलत देणं तर अपरिहार्य आहे. मला सांगा, सर्वसामान्य जनतेला 75 वर्षावरील जे वृद्ध आहे त्यांना काही ना काही प्रमाणात शासनानं मदत करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या आणि प्रामुख्यानं जो 75 वर्षावरील खर्च जो नागरिकांचा प्रवाशांचा येतो तो खर्च राज्य शासन एसटी महामंडळाला देतं. त्यामुळे एसटी महामंडळाचा तोट्याचा आणि ह्या योजनांचा काही संबंध नाही. प्रतापजी, तर एकंदरीत आता जी परिस्थिती आहे, तुम्ही म्हणाला पेट्रोल आणि डिझेलच्या सुद्धा आपण जी किंमत आहे ती वाढती याचा उल्लेख केला होता, तर आता याला कुठेतरी पर्यायी असं इंधन किंवा इलेक्ट्रिक गाड्यांची आणखीन तरतूद याकडे आपण वळणार आहोत का? वळलेलो आहोत. इलेक्ट्रिकच्या 5,000 बसेस आपण ऑर्डर दिलेली आहे, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जवळजवळ 400 ते 450 बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये आता आलेल्याही आहेत, कारण पर्यावरणपूरक ह्या बसेस ही काळाची गरज आहे. परंतु ते करत असताना आपल्याकडे उत्पन्न जे आहे ह्या एसटीचं जे इलेक्ट्रिकचे आहेत ते फार कमी आहे. 5,000 बसेसची ऑर्डर दिल्यानंतर खरं तर त्यांना 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षामध्ये त्या बसेस देणं गरजेचं होतं, परंतु अद्यापर्यंत 400 ते 450 बसेस आलेल्या आहेत. परत दुसरी अडचण अशी आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती बॅटरी त्याची मिळू शकत नाही. आपले चार्जिंग स्टेशन अजूनपर्यंत कुठेही अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेला आणि ती द्यायला वेळ लागत असल्या कारणानं ह्या बसेस यायला उशीर होईल. परंतु हळूहळू का होईना पण भविष्यामध्ये पूर्णतः इलेक्ट्रिकच्या बसेस घेण्यावर परिवहन विभागाचा जो. धन्यवाद प्रतापजी आपल्या माहितीबद्दल. तर आपण आत्ताच अक्षय, तुझ्याही माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. तर महत्त्वाचा आत्ताचा एक मोठा अपडेट असा आहे की राज्यामध्ये एसटीचा प्रवास महागणार आहे. 14.95% म्हणजे जवळपास 15% एसटी तिकिटाची दरवाढ आजपासूनच लागू होतीये. आजपासून हे नवीन वाढलेले दर लागू होत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.